व्हेंडर्सना पैसे देणं आणि कॅश फ्लो सांभाळणं हे कसं जमवायचं चला बघूया. व्हेंडर्सना पेमेंट उशिरा दिलं किंवा खूप लवकर, दोन्ही गोष्टी बिझनेसला त्रासदायक ठरू शकतात. बरं, पेमेंट मॅनेजमेंट चुकलं की सुरू होतो खरा कॅश फ्लोचा ट्रॅप. एक प्रॉपर सिस्टीम नसेल तर पेमेंटच्या तारखा चुकतात, डुप्लिकेट पेमेंट होतात आणि मग सगळा गोंधळ. याचा परिणाम वेंडरशी वाद, पैशांची चणचण आणि बाजारात पथही जाते. तर मग यावर उपाय काय? एक यशस्वी सिस्टम. म्हणजे गोंधळाकडून नियंत्रणाकडे जायचं आहे. बघूया कसं. एक स्ट्रक्चर्ड एपी सिस्टम म्हणजे काय? तर वेंडर पेमेंट्स मॅनेज करण्याची एक स्पष्ट प्रक्रिया. याचा फायदा वेळेवर पेमेंट, वेंडरशी चांगले संबंध आणि उत्तम कॅश प्लॅनिंग. आता पाहूया ही 5 स्टेप पेमेंट प्रोसेस नक्की आहे तरी काय. अगदी सोप्पं आहे. बिल रेकॉर्ड करा, पेएबल्स ट्रॅक करा, तारखांवर लक्ष ठेवा, पेमेंट मंजूर करा आणि पैसे द्या. ठीक आहे, थिअरी झाली. आता बघूया योग्य निर्णय कसा घ्यायचा. समजा एका बिझनेसकडेही 2 बिलं बाकी आहे. पण आता हातात पैसे कमी आहेत, मग आधी कोणाला पैसे द्यायचे? उत्तर सोपं आहे. XYZ ट्रेडर्स, कारण त्यांचं बिल जुनं आहे आणि देय तारखेच्या जवळ आहे. शेवटी काही सामान्य चुका आणि महत्त्वाच्या टिप्स पाहूया. परवानगीशिवाय पेमेंट करणं, तारखांकडे दुर्लक्ष करणं, या चुका टाळायलाच हव्यात. आणि यशस्वी होण्यासाठी या टिप्स नक्की वापरा. जसं की वेंडर लेजर मेंटेन करा. थोडक्यात स्मार्ट पेमेंट्स म्हणजे बिझनेस एकदम सुरळीत,